निर्मल्ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी, समोरचा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या मनात आपल्याबद्दल मोहिनी निर्माण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो, पण ती व्यक्ती मात्र आपल्याला सतत टाळत असते। एखाद्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो, पण ती व्यक्ती मात्र आपला विश्वासघात करते। एखाद्या व्यक्तीला आपण खूप मान सन्मान देतो, पण तीच व्यक्ती सतत आपल्याला घालून पाडून बोलते। आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझ्या पतीने माझं ऐकावं, प्रत्येक पतीला वाटतं की माझ्या पत्नीने माझं ऐकावं, माझ्या सासू सासऱ्यांनी मला मान द्यावा, माझ्या जाऊबाईंनी माझ्यावरती विश्वास ठेवावा, मी समाजामध्ये वावरेल किंवा मी 4 लोकांमध्ये जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा त्या 4 लोकांनी माझं कौतुक करावं, संपूर्ण समाजात मी कुठेतरी एक अट्रॅक्शन व्हावं, प्रत्येकाला वाटतं। पण असं घडत नाही। आपल्याला वाटण्यात आणि होण्यात खूप फरक असतो। बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याच घरातली लोक किंमत देत नाही, सतत पती घालून पाडून बोलतो। आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो, तोच व्यक्ती मध्येच सोडून जातो, सतत आपली किंमत केली जाते, सतत आपल्याला त्रास दिला जातो, सासू सासरे आपला सतत अपमान करत असतात, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपल्याला त्रास दिला जातो, आपला बॉस आपल्याशी नीट वागत नाही, आपला एखादा कलिक असतो तो सतत आपल्याला हसत असतो। म्हणजे एका पॉइंटला आपल्याला हे सगळं असह्य होतं आणि याच्यावरती काय करू आणि काय करू नको असं आपल्याला वाटतं। पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही एकत्रित करून जाळल्या आणि त्याच्यासोबत एक छोटासा हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी बाधा, शत्रुबाधा, संकट, क्लेश, कलह सगळं दूर होईल। या उपायाने समोर असणारा कुठलाही व्यक्ती असेल तर तुमच्याकडे वश होईल। बघा, मोहिनी निर्माण करण्यासाठी, वशी करण्यासाठी हा अत्यंत पॉवरफुल उपाय आहे। कुठल्याही शनिवारच्या दिवशी, शक्यतो शुक्ल पक्षातील शनिवार घ्या, नाही तर एरवी सुद्धा कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक मातीची पंटी। बघा, या पद्धतीने एक मातीची पंटी तुम्हाला घ्यायची आहे। आता या मातीच्या पंटीसोबत तुम्हाला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे लवंग, फूलवाली लवंग। बघा, 2 लवंगा घ्यायच्या। किती? 2 फूलवाल्या 2 लवंगा घ्यायच्या। 2 लवंगा जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्या एकत्रित या धाग्यात बांधायच्या। याला मौली धागा किंवा आपण कलावा असे म्हणतो, ठीक आहे। छोटासा एक तुकडा तोडायचा, 2 लवंगा ज्या घेतलेल्या आहेत धाग्यामध्ये बांधायच्या, धाग्याला अशी गाठ मारायची, ठीक आहे। आता मातीची पंटी जी घेतलेली आहे ती आपल्या समोर ठेवायची। हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही दक्षिण दिशेला बसा। बेडरूम मध्ये पण बसू शकता, तुम्ही लिव्हिंग एरियात बसू शकता, स्वयंपाकघरात बसू शकता, जिथे तुम्हाला चांगलं वाटेल, जिथे कोणी तुम्हाला रोकायला टोकायला येणार नाही अशा मोकळ्या जागेत बसायचं आहे। आणि जिथे तुम्ही बसलात तिथे तुम्हाला ही पंटी अशी समोर ठेवायची आहे। सगळ्यात पहिले ही जी पंटी आहे याच्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हिंग घालायचं आहे। हिंग आपण भाजीत किंवा फोडणीसाठी जे हिंग वापरतो तेच हिंग, एक चमचाभर हिंग या मातीच्या पंटीत घालायचं। आता ही पंटी आपल्या समोर अशी ठेवायची। ज्या 2 फूलवाल्या लवंगा घेतलेल्या आहेत धाग्यात घट्ट बांधून घ्यायच्या। एक लवंग म्हणजे आपलं प्रतीक असेल आणि दुसरी लवंग म्हणजे ज्या व्यक्तीला वश करायचं असेल त्याचं प्रतीक असेल। आता तुम्हाला काय करायचं आहे, लवंगांची जी जुडी आहे हे सगळ्यात पहिले तुम्हाला मधात बुडवायची आहे। पूजेसाठी आपण जी मध घेतोय ती, किंवा मग आपल्याकडे घरगुती मध सुद्धा असते, तुम्ही ती घेतली तरीही चालेल। जी कुठली मध तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या मधीमध्ये ही लवंगाची जुडी तुम्हाला बुडवायची आहे। फक्त तिची फुलं बुडवायची। त्यानंतर ही लवंगांची जी जुडी आहे ती म्हणजे फुलं जी आहेत ती तुम्हाला बाहेर काढायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही लवंगांची जुडी जी आहे ती तिथे जिथे आपण मातीच्या पंटीमध्ये हिंग घातलेला आहे तिथे ठेवायची आहे, ठीक आहे। आता या लवंगांच्या वरती तुम्हाला एक 5 ते 6 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनीच कापूर घ्या, गोल कापूर नको, कारण भीमसेनी कापूर हा नॅचरल आणि अत्यंत ओरिजिनल असतो। 5-6 छान अशा भीमसेनी कापराचे तुकडे टाकायचे आणि कापूर पेटवायचा।
कापूर एकत्रित पेटेल, कारण जास्त आपण टाकलेलं आहे. जसं कापूर पेटेल तसं त्यामध्ये घातलेली लवंगाची जुडी पेटेल. सोबत असणारं जे हिंग आहे ते हिंग सुद्धा प्रज्वलित होईल. आणि जेव्हा यातून अग्नी बाहेर येईल तेव्हा त्या अग्नीमध्ये एक तमालपत्र सोडायचं आहे. तमालपत्र जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सोडाल तेव्हा त्या तमालपत्रावरती वश 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 हा एकच मंत्र लिहायचा आहे. तुम्ही पेनाने लिहू शकता किंवा तुम्ही हळदीने पण लिहू शकता, तुमच्यावर आहे. पेन घ्याल तर कुठल्याही रंगाचा पेन घ्या, चालेल. फक्त त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती वश 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 3 वेळा लिहायचं आहे. आणि हे वश वश लिहिलेलं हे तमालपत्र जे आहे ते अग्नीमध्ये सोडायचं आहे. आता 5 मिनिटं तुम्हाला तिथे बसायचं आहे. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही केलेला आहे ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे, ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, त्या व्यक्तीचं आणि तुमचं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे असं एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. पूर्ण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या अग्नीला तुम्हाला द्यायचं आहे. 5-10 मिनिटांनंतर हे थोडंसं जळायचं थांबेल. थोडीशी याची राख होईल, थोडी ती थंड होईल. आता याची राख जी आहे ती थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं. काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं आणि काळ्या रंगाच्या कापडामध्ये ही जी राख असेल, म्हणजे हिंगाची पावडर असेल, लवंगाची राख असेल, जे काही याच्यामध्ये शिल्लक असेल, तमालपत्राची राख असेल, ते सगळं काळ्या रंगाच्या कापडात असं पंती डायरेक्ट अशी उलटी करायची आणि ते कापडात टाकायचं. कापडाला ते गाठ मारायची. छोटी ही कापडाची तयार केलेली जी पोटली आहे ती त्या दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून तुम्हाला 7 दिवस आपल्यासोबत आपल्याजवळ ठेवायचे आहे. 7 दिवस उठता बसता काहीही करताना 7 दिवस ही आपल्यासोबत ठेवायची. 7 दिवस पूर्ण झाले की 8व्या दिवशी ही पोटली जी आहे, काळ्या कापडात ठेवलेली विभूतीची पोटली, ही घराच्या बाहेर मोकळी जागा, मोकळं रान, शेत किंवा काहीही जिथे कुणाची शक्यतो भरकट नसेल किंवा कोणी शक्यतो तिथे जात येत नसेल अशा ठिकाणी कापडात सगट ही राख फेकून द्यायची. 7 दिवसांमध्ये तुमच्याकडे ती वशीकरणाची पॉवर आहे ती इन्क्रीज होईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल ती व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल. या 7 दिवसांमध्ये बघा, या 7 दिवसांमध्ये कितीही तुमच्यावरती रुसलेली, रागावलेली, तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती असेल ती सुद्धा तुमच्या जवळ येईल. सगळ्यांना माहिती आहे, मी नेहमीच सांगते की लवंग हे अट्रॅक्शनसाठी, लवंग हे मोहिनी निर्माण करण्यासाठी, वशी करण्यासाठी, आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी लवंग हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. तसंच हिंग तुम्ही शास्त्रात अगदी पहिल्यापासून बघितलं असेल किंवा मी तरी नेहमी बघायचं आहे. लहान बाळ असलं, कुठे जायला निघालं की आजी माझी जी आहे ती त्या बाळाला हिंग लावायची. अगदी मोठेपणी सुद्धा कधी काय आजार झाला आणि तो आजार बरा होत नाहीये, ताप जात नाही, पोटात दुखणं कमी होत नाहीये, तेव्हा अंगाला हिंग लावलं जातं. म्हणजे हिंग हे आयुर्वेदिक शास्त्रात पण खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या या शास्त्रातही खूप महत्त्वाचं आहे. लहान बाळ रडलं की त्याला हिंग लावलं जातं का, तर त्याला नजरबाधा असेल तर ती क्षणात उतरते. बघा, हिंग हे मोहिनी निर्माण करण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी, काही तुमच्यामध्ये शत्रुत्व असेल तर ते नष्ट करण्यासाठी हिंग हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून हिंगावरती जर तुम्ही लवंगाची जुडी पेटवली, तुमचं आणि त्या व्यक्तीचं प्रतीक म्हणून त्या लवंगाची जुडी जर तुम्ही त्या हिंगावरती पेटवली तर तिथेच तुमची बाधा संपेल. तुमच्यात असणारं शत्रुत्व दूर होईल, ज्यामुळे तुमचे संबंध चांगले होतील, मोहिनी निर्माण होईल, वशीकरण व्हायला सुरुवात होईल आणि ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. खूप साधा सोपा उपाय आहे बघा, नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.